नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही बार्टी, सारथी, महाज्योती आणि तरडी यामध्ये अर्ज भरलेला असेल, याची एक्झाम दिलेली असेल, तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि या निकालामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे पण या ठिकाणी जाहीर केलेले आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मिळत राहील। या 4 संस्थेमार्फत तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप दिल्या जाते आणि यासाठी बरेचसे विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरतात, परीक्षा देतात। तर आता तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे त्याच्या आधारावर आता निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि RT याद्वारे जी तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर आता याचं स्कोर कार्ड जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर दिनांक 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रक 1 व प्रसिद्धीपत्रक 2 नुसार उमेदवारांना त्यांच्या निकालाची प्रत म्हणजे तुमची जी मार्कशीट आहे, तुमचं जो स्कोर कार्ड आहे हे 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर लक्षात ठेवायचं, 14 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला 14 नोव्हेंबरच्या आत आपलं स्कोर कार्ड काढणे गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। 15 नोव्हेंबरला तुम्ही कळाल जा तर ते तुम्हाला उपलब्ध होणार नाही, त्यांची जी लिंक आहे ते बंद केल्या जाणार आहे। मग संबंधित विद्यार्थ्यांनी 14 नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळ 5 वाजेपर्यंत आपलं स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्यायचे, ज्यामध्ये उमेदवाराचे ऑप्टेन मार्क तसेच पर्सेंटाइल स्कोर, नॉर्मलायझेशन स्कोर याचा अंतर्भाव असेल, ठीक आहे। म्हणजे दोन्ही दाखवलेले या ठिकाणी, तर नॉर्मलायझेशन स्कोर आणि तुम्हाला मिळालेले मार्क हे दोन्ही पाहायला मिळणार आहे। निकालाची प्रत स्कोर कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी उमेदवारांनी बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI, RT म्हणजे तुम्ही ज्या संस्थेअंतर्गत फॉर्म भरलेला आहे त्या संस्थेअंतर्गतच्या वेबसाईटवर जायचं। या संस्थांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे URL लिंकला लॉग इन करून आपला ईमेल ID व पासवर्ड, ठीक आहे, फॉर्म भरताना तो युजर ID मी नमूद केलेला होता, पासवर्ड नमूद केलेला होता, बाबत योग्य ती माहिती नोंदवून निकालाची प्रत डाउनलोड करावी, ठीक आहे। तुम्हाला आपल्या लॉग इनमध्ये जाऊनच ही निकालाची प्रत जी आहे हे तुमची जी मार्कशीट आहे हे डाउनलोड करता येणार आहे। याच निकालाच्या आधारे तुमची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केल्या जाणार आहे, जे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी किंवा स्कॉलरशिपसाठी पात्र होणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, 14 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला आपली स्कोर कार्ड डाउनलोड करावे लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला मिळणार नाही डाउनलोड करण्यासाठी, ठीक आहे। सर्वाची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम मिळून जाईल, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर आता या यादीच्या आधारावर तुमची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केल्या जाईल। तर जे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिपसाठी पात्र होईल त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे। तर 4ही लिंक लागत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला 4ची लिंक मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।